यानंतर आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। शरद पवार गटाची उद्या बैठक होतीये। जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये उद्या बैठक होणार आहे। युवक पदाधिकाऱ्यांची ही महत्त्वाची बैठक आहे। उद्या महत्त्वाची बैठक आहे। शरद पवार गटाची ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। जयंत पाटील यांच्या नेतृत्वामध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। युवक पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे। जुई जाधव माझे सहकारी आपल्या सोबत आहे। जुई, उद्या महत्त्वाची बैठक शरद पवार गटाची, बैठकीचं नेमकं कारण काय? जर आपण पाहिलं तर मग काही दिवसांपूर्वी नगरमध्ये जे कार्यक्रम झाला होता, वर्धापन दिन साजरा करण्यात आला होता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी गटाच्या, त्यावेळेला जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यामधील वाद हा चव्हाट्यावरती आला होता आणि त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये सगळं काही अलबेल आहे का असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला होता। प्रामुख्याने मेहबूब शेख जे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांच्या नियुक्तीवरून हा संपूर्ण वाद सुरू झालेला आहे। रोहित पवार यांचं म्हणणं आहे की रोहित पाटील यांना ही संधी द्यावी, तर जयंत पाटील अजूनही मेहबूब शेख यांच्या नियुक्तीवर ठाम आहेत। मात्र हे मतभेद दूर करण्यासाठी आता जयंत पाटील यांनी जे सगळे युवक पदाधिकारी आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे, त्यांची उद्या मुंबईत बैठक बोलावलेली आहे आणि त्यावरूनच या बैठकीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची मुदत जी 4 जून रोजी संपली होती, ती जी मुदत संपलेली आहे त्या मुदतीनंतर आता नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असणार आहे याची चाचपणी आणि नाव निश्चित केलं जाऊ शकतं। मात्र युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांची फेरनिवड झाली म्हणून काही बॅनर देखील लावले गेले आहेत। त्यामुळे एक संतापजनक वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये युवकांमध्ये दिसतंय। त्यामुळे उद्या या सगळ्यावर एक पडदा टाकण्यासाठी जयंत पाटील यांनी बैठक बोलावली आहे आणि नवीन प्रदेशाध्यक्ष कोण असेल याची उत्सुकता जशी सगळ्यांना आहे। निश्चित जुई, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।